रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना जर देव असहाय्य सोडत नसेल, त्यांना खाली पडू देत नसेल, तर आपल्याला का सोडेल? कारण आपण तर त्याची मुले आहोत. म्हणून कधीच घाबरायचं नाही, हिंमत हरायची नाही, खचायची नाही. संघर्षावर मात करायची आहे, करून दाखवायचं आहे. तर जिद्दीने सामोरे जायचं आणि फक्त एक एक पाऊल रस्त्याच्या वळणावर चालत राहायचं. कुठले बुक वापरणार आहे मी तुम्हाला सांगते समोर. मॅथ, म्हणून आपल्याला प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे PYQ वर भर. तर आपल्याला जो टेटचा सिलेबस आहे तो मी अशा प्रकारे तुम्हाला दाखवत आहे. तर बघा, बुद्धिमत्ता 120, अभियोग्यता 80 मार्कासाठी. काही माझे जो पुस्तक आहेत गजेश सरांचं, त्यानंतर अग्रवाल सरांचं पुस्तक मला घ्यायचं. मी ऑनलाईन बोलावलं होतं पण ते परत केलं. ते माझं जे पुस्तक मी बोलावलं होतं ते आलेलं नाही. तर नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आणि आपलं हे चॅनल मोटिवेशन विथ वैशाली हे आपल्या गृहिणींसाठी, ज्यांचं लग्न झालेलं आहे पण त्यांना अजूनही आपली स्वप्न पूर्ण करायची आहे त्यांच्यासाठी, आणि ज्यांना खरंच काहीतरी करून दाखवायचे, बोलून नाही तर करून दाखवायचे त्यांच्यासाठी, या सर्वांसाठी आपलं हे चॅनल आहे. त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल चॅनल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हालाही छान मार्गदर्शन मिळत राहील आणि तुमच्याकडून मलाही छान मार्गदर्शन आहे. तर आज मी आपल्या या व्लॉगमध्ये टेटचं सिलेबस, तुम्हाला थंबनेलवरून कल्पना आलीच असेल, टेटचं सिलेबस सांगणार आहे. त्यानंतर टेटची बुकलिस्ट सांगणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा, जेणेकरून तुम्हाला पण छान गाईड होईल आणि आपले टेटमध्ये आपण 20 ते 30 मार्क छान कव्हर करू शकू. मी एवढी प्रोफेशनल तर नाही आहे, पण मी 2 ते 3 वर्ष अभ्यास करते. त्यावरून मला एक अनुभव आलेला आहे, तो की मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. आणि ह्याच अनुभवासोबत मी माझा अभ्यास समोर करणार आहे कंटिन्यू. जर तुम्हाला पण माझ्याबरोबर अभ्यास करायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझे जेही व्हिडिओ येतील ते समोरच्या फ्युचरमध्ये नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला छान मोटिवेशन घेता येईल. आता सर्वात अगोदर लक्षात ठेवा, 3 प्रकारचे विद्यार्थी अभ्यास करत असतात. एक तात्पुरता अभ्यास करणारे विद्यार्थी असतात, त्यानंतर कायमस्वरूपी अभ्यास करणारे, सातत्य असतं त्यांच्या अभ्यासात, आणि एक काहीच अभ्यास करत नाही, ते फक्त नोटिफिकेशन आलं की ते एका महिन्यात अभ्यास करणार असतात. तर आपली निवड आपल्याला आपल्या 3 प्रकारच्या विद्यार्थ्या म्हणून कुठल्या विद्यार्थ्यामध्ये आपल्याला निवड करायची आहे हे आपल्या स्वतःला ठरवावं लागेल आणि ते आपल्याच हाती आहे. आता जर आपल्याला अजून नोटिफिकेशन नाही आहे, तुम्हाला जर त्या विद्यार्थ्यांमध्ये बसायचं असेल की नोटिफिकेशन आल्यावर ताई आम्ही नंतर अभ्यास करू, आता काय फायदा, अजून नोटिफिकेशनच नाही आहे, तर ती आपापली आवड असते. आणि तुम्हाला जर असं करायचं असेल की नाही अजून नोटिफिकेशन नाही आहे तरी मला माझ्या अभ्यासात सातत्य आणायचे आहे, माझ्या कन्सेप्ट क्लिअर करायचे आहे, मला माझे 20 ते 30 मार्क वाढवायचे आहे, कारण कॉम्पिटिशन भरपूर आहे. दरवर्षी TET होते, सीटेट 2 वेळा होते, त्यातून मुलं पास होऊन निघत आहेत बाहेर, आणि हे सगळे आपल्या कॉम्पिटिशनमध्ये असणार आहे. अगोदर कॉम्पिटिशन कमी होती, आता भरपूर कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे कसं आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये जर जिंकायचं असेल किंवा आपल्याला सक्सेसच्या टॉपरवर लेवलवर यायचं असेल तर आपल्याला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करावीच लागेल. आणि ती इम्प्रूव्हमेंट काही स्टडी टिप्समुळे होते, जे की मी आपल्या चॅनलद्वारे आपल्याला देत असते. तर आपल्याला ना, मी तुम्हाला नेहमी सांगते, आपल्याला जर आकाशात उंच उडायचे असेल तर आपल्याला पंख असून चालत नाही, आपल्याला स्वतः प्रयत्न करावे लागतील. त्यामुळे असं मला वेळ नाही किंवा मला कामच आहे, मला जबाबदारी आहे असं म्हणून बसायचं नाही. बसून काहीच फायदा होत नसतो. फक्त काय करायचं, उंच उडायचं असेल ना तर प्रयत्न करायचे, स्वतः प्रयत्न करायचे, जसा वेळ भेटेल तसा प्रयत्न करायचे. त्यामुळे आपल्याला नक्कीच आपल्याला यश प्राप्त होते. चला तर मी तुम्हाला आता सांगते की आपल्याला जो सिलेबस आहे तो कसा कव्हर करता येईल. तर सगळ्यात अगोदरनं तुम्हाला एक टिप्स देते मी की कुठलीही तुम्ही टेट एक्झाम देणार असेल किंवा कुठलीही कॉम्पिटिशन एक्झाम देणार असेल, सगळ्यात अगोदरनं प्रिव्हियस इयरला भर द्यायचं. कारण आपल्याला जर पेपरच माहीत नसेल की पेपर कसा येईल तर आपण काहीच करू शकत नाही. म्हणून सगळ्यात अगोदर पेपर पॅटर्न चेक करायचं. तर बघा, आपला ना टेट 2025चा सिलेबस असा असू शकतो. आपल्याला बुद्धिमत्ता 120 मार्कासाठी, अभियोग्यता 80. अभियोग्यतामध्ये तुम्हाला माहीतच आहे सगळं येतं, गणित, इंग्रजी, त्यानंतर GS, मानसशास्त्र, मराठी, हे सगळे बघा. आता मी तुम्हाला सांगते आहे, बघा इथे दिसत असेल तुम्हाला गणित आपल्याला 30 मार्कांसाठी येतं. त्यासाठी आपण माझ्या माहितीप्रमाणे सतीश वशे सर, पंढरीनाथ राणे, सचिन ढवळे सर आणि अग्रवाल सर यांची पुस्तकं आपण यूज करू शकतो. आणि हे सगळी मी माझी माहितीप्रमाणे सांगत आहे. जर तुम्हाला काही अजून चांगली पुस्तकं माहिती असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपल्या सगळ्यांचा फायदा होईल. त्यानंतर इंग्रजीसाठी मी बक्षीस सरांचं पुस्तक यूज करते. त्यानंतर माझ्या जो काही ग्रामरची पुस्तकं आहेत आणि बाळासाहेब शिंदे पण सरांचं पण पुस्तक छान असते. त्यानंतर इंग्रजी आपल्याला 15 मार्काचं येतं. बुद्धिमत्ता चाचणी अनिल अंकलग सरांचं पुस्तक आहे माझ्याजवळ, आणि अग्रवाल सरांचं बँकिंगचं पुस्तक पण चांगलं असते. आणि मी बुद्धिमत्ता चाचणीसाठी काही ऑनलाईन क्लास रेफर करते, रोहिदास चौधरी पाटील सरांशी किंवा भरपूर सरांचे क्लासेस अटेंड करते. तर मानसशास्त्रासाठी आपण फडके प्रकाशन, आपलं DEDचं जे पुस्तक आहे ते पण छान असतं, त्यात छान दिलेलं आहे. अनिल सरांचं पुस्तक आहे एक, जे की मी भरपूर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि यासमोर आता मी माझ्याजवळ जेवढी पुस्तकं आहे तेवढी दाखवते तुम्हाला, तिथे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळून जाईल.
त्यानंतर मराठीसाठी मोरा वाळिंबे सर, नवनीत प्रकाशनचा आहे माझ्याजवळ. त्यानंतर आपण जे 1 ते 8चे काही मराठी ग्रामर असतं ते पण आपण छान पुस्तकं आहेत ते आपण यूज करू शकतो. आणखी मला एक सांगायचं आहे, बुद्धिमत्ता चाचणीसाठी तुम्ही जे स्कॉलरशिप हायस्कूलचं असतं ते पण पुस्तकं रेफर केलं तर आपल्यासाठी फायद्याचंच असणार आहे. GSसाठी डेली न्यूजपेपर वाचावे, चालू घडामोडी पाहाव्यात दररोजच्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1 ते 10चे सर्व महाराष्ट्र शासनाची पाठ्यपुस्तकं 12वीपर्यंत वाचली तरी चालतील. हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, व्हेरी IMP, की आपल्याला पाठ्यपुस्तकावर जास्त भर द्यायचा आहे. आणि तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मी टेटचा इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन देते. मी 2 व्हिडिओ बनवले आहे टेटचे, ते जाऊन तुम्ही चेक करा. तुम्हाला अजून छान गाईड मिळेल आणि तुम्हाला ते फायद्याचं असेल. बघा इथे तुम्हाला कॉर्नरमध्ये पण दिसत आहे. तर अशी मी माझी तुम्हाला बुक लिस्ट सांगितलेली आहे की भरपूर कमेंट होत होत्या, त्यामुळे मला या प्रश्नाचे उत्तर देणे अपेक्षित होते. बघा माझ्याजवळ सतीश वसे सरांचं मॅथ, त्यानंतर PN गजरे सरांचं मॅथ आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि लंकलगी सर, RS अग्रवाल सरांचं पुस्तक घ्यायचं आहे. एक बोलावलं होतं ऑनलाईन पण ते वापस केलं, परत केलं मी ते, कारण ते मला जेव्हा पाहिजे होतं ते मिळालं नाही. त्यानंतर बघा इथे तुम्हाला मानसशास्त्र फडके प्रकाशन, त्यानंतर एक पुस्तक आहे माझं अन्नदाते सरांचं फडके, हे आहे के सागरचं. त्यानंतर विज्ञानासाठी बघा माझ्याजवळ आहे संस्कार प्रकाशन आणि एक आणखी आहे, 1 मिनिट दाखवते. हे बघा संपूर्ण विज्ञान, हे पण गजरे सरांचं आहे. त्यानंतर मी मराठीसाठी बघा नवनीत प्रकाशनचा आहे आणि माझ्याजवळ काही नोट्स आहेत मोरा वाळिंबे सरांच्या, ज्या की मी PDF स्वरूपात बोलावल्या होत्या. त्यानंतर बघा इंग्रजीसाठी मी जनरल बक्षी सर आहेत त्यांच्याजवळ असे माझ्याजवळ 2-3 पुस्तकं आहेत, शिक्षण सेवा स्पर्धा परीक्षा म्हणून. त्यानंतर आणि अशी हायस्कूलची पुस्तकं आहेत स्कॉलरशिपची. त्यानंतर तुम्हाला माहितीच आहे माझ्याजवळ एक लेटेस्ट चालू घडामोडीचं पुस्तक आहे आणि एक आहे लुसेंटचं पुस्तक. तर हे मी कमीत कमी पुस्तकं तुम्हाला दाखवलेली आहेत. आता मी तुम्हाला दाखवते, 1 मिनिट थांबा. हे बघा, ही इथून इतकी तुम्हाला दिसत आहे, ही सगळी नोट्स आहेत बनवलेली आणि इथे बघा ही पुस्तकंच आहेत माझी आणि वर आणखी एक पोतं भरलेलं आहे पुस्तकांचं, त्यामुळे ही सगळी माझ्याजवळ पुस्तकं आहेत. आजच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच टेटचा अभ्यास कसा करावा आणि आपला सिलेबस काय आहे, त्यानंतर आपले कुठले कुठले पुस्तकं आपण यूज करू शकतो, ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर मिळाली असतील. आणि अजूनही तुम्हाला काही उत्तर अपेक्षित असेल तर नक्की कमेंट करा, मी नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि तोपर्यंत माझ्यासोबत अभ्यास करायचा असेल तर असेच माझ्यासोबत राहा, आपण मिळून अभ्यास करूया आणि आपण सगळे मोटिवेशन घेऊया. फुल न फुलाची पाकळी, आपण सर्वांना एकमेकांना मदत करूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा, पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निगेटिव्ह विचारापासून दूर राहा, कारण निगेटिव्ह विचार आपल्याला डिप्रेशनमध्ये नेतो आणि आपण आपल्या अभ्यासातलं सातत्य गमावतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.